यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। इष्टोपदेशमध्ये 9 नंबरचा श्लोक चालू आहे। ज्या परिवाराला आपण आपलं मानतो, इष्ट मानतो किंवा ते म्हणजे आपलं सर्वस्व वाटतंय, त्यांच्यासाठी जान बी न्योछावर काय म्हणजे समजा तुम्हाला कोणीतरी म्हणलं आम्हांकडे या, आज अर्जंट काम आहे, आणि त्याच वेळी म्हणलं पोरीनी नाही मला माझ्याकडं असतो राहिलाच पाहिजे दिवसभर, काय करणार हो? चॉईस आपकी काय करतो? म्हणजे किती प्राधान्य देतोय आपण त्या कुटुंबाला. गुरुपेक्षा देवापेक्षा ते कुटुंब जास्त आपल्याला प्रिय झालंय, इम्पॉर्टंट झालंय. म्हणून सांगतायत की ते कुटुंबीजन कुठून आले हो, ते तुमच्यासोबत तेच का येऊन भेटले, अशीच मुलगी का झाली, असाच मुलगा का झाला, असे पती, असे सासू सासरे, असे जाऊदीर असे का मिळाले आपल्याला, आई वडील. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी श्लोकात घेतलंय काय, दिग्देशेभ्यः खगायेत्य म्हणा संवसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यांती देशे दिक्षु प्रगे प्रगे. दृष्टांत रूप आहे ती गाथा हे श्लोक काय सांगायचं आहे ते. मग त्यातून दार्ष्टांत घटवलंय काय, जसं पक्षी एका प्रवास करत असताना एका झाडावर मुक्कामासाठी रात्री एकत्र येतात आणि थांबतात. कुठल्याही दिशेतून आलेले आणि कुठल्याही देशातून आलेले ते, त्यांचा काय परिचय नाही आहे, काय त्यांचं लेणं देणं नाही, एकमेकांशी कुठला संबंध नाही आहे, पण तरी सुद्धा ते एकाच झाडावर सगळे एकत्र राहत आहेत. तुमच्या घरात तुम्ही किती जणांना ठेवून घेणार, आज एक रात्री आम्हाला मुक्कामाला द्या, सगळ्या देशातनं आले, दिशेतनं आलेत बरं का लोक. कुठलं फिलिपाईन्सवरून ना, कुठनं आले म्हणजे असे आले, इकडून तिकडून आली, म्हणले की बस आम्हाला रेस्टला द्या, आम्हाला काय नाही तुमचा संबंध. त्यांना ठेवून घेणार नाही आपण. पण घरात आलेले लोक जे संयोगात आलेले आहेत ते कुठून आलेत काय माहिती आहे, तरी पण ठेवून घेतलंय. जावं म्हणणार आहे का मग? म्हणजे असं त्यांच्याशी आपण मोहाचं नातं जोडलंय आणि ते आपले मानतोय ना. इथंच सांगतायत संसार सुरू झाला, मोहाने ठेवून घेतलंय, तुम्ही थोडं ठेवून घेतलंय. मग ते सांगतायत की ते पक्षी तर एकत्र राहतात आणि दुसऱ्या दिवशी स्वस्व कार्यवशात निघून जातात. कुठं जसं वेगवेगळ्या दिशेतून आले होते तसंच वेगवेगळ्या दिशेमध्ये आणि दिशेमध्ये आणि देशामध्ये निघून जातात. मग त्यांचं तिथं एकमेकांशी संबंध नसतो हे आपल्याला स्पष्ट समजतं. पक्ष्यांचा एकमेकांशी संबंध नसतो. काय तुमचा काय हो, आमचा मात्र संबंध असतो. कसं आमच्या जे कोणी परिवारात आलेले आहेत ते सगळे आमचे आहेत, ते म्हणजे आप्त आहेत, त्यांना सोडून इतर कोणीही आमचं नाही, अशी मान्यतेने आपण त्यांना धरलेलं आहे. त्यामुळं म्हणलं ना, जेव्हा प्रद्युम्न कुमार त्याचं अपहरण झालं, रुक्मिणीच्या त्या बेडरूममधनं तो पळून घेऊन गेला ना तो विद्याधर, आणि मग नेल्यावर 16 वर्षापर्यंत त्याच्याकडं तो वाढला विद्याधराकडं, आणि काल समोर काहीतरी नाव असतं त्याचं विद्याधराचं, आणि त्याच्याकडं वाढल्यावर 16व्या वर्षी समजलं नारदाकडून की हे तुझे खरे आई वडील नाही आहेत. आणि मग विचारलं कोण आहेत आई वडील खरे, आणि मग तिथनं शोध लावण्यासाठी ते कळालं की श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हे त्याचे आई वडील आहेत. आणि मग तिथून आला आणि येऊन जेव्हा रुक्मिणीच्या समोर उभारला तेव्हा रुक्मिणीला भविष्यवाणी सांगितली होती कोणीतरी, ज्ञानींनी, निमित्त ज्ञानींनी, की तुला तुझ्या मुलाचा संयोग होणार आहे. मग ती म्हणती मी कसं ओळखणार त्याला? मग सांगितलं होतं ना सगळं, की जेव्हा तो येईल तेव्हा असं तुझ्या बागीच्यामध्ये वेगवेगळे फुलं फुललेले असतील, असं एकदम मनोहर वातावरण असेल,
अचानक तुझ्या स्तनातून दूध पाझरेल, तुला खूप वात्सल्याचे, खूप असं मातृत्वाचे परिणाम होतील, तुला समजेलच. मग ती वाट बघत असती. किती दिवस झाले? 16 वर्ष झाले होते. आणि 16व्या वर्षी हा मुद्दाम कुतूहल करत तिथं आला बरं का. म्हणजे खरं रूप घेऊन नाही आला, असं काहीतरी भिक्षुकाच्या रूपामध्ये आपलं कुतूहल करत नाचत इकडं तिकडं गप्पा मारत असं करत मुद्दाम तिथंपर्यंत आला परीक्षा करण्यासाठी, खरे आपले आईवडील कसे आहेत हे बघण्यासाठी. आणि मग तिथं आला, पोचला, तर तिच्यासमोर उभारल्यावर तिला खरोखर तशी भावना सुरू झाली. आणि मग तिला कळालं की हा आपला मुलगा आहे. तर ह्यानी पुन्हा अजून विद्याधरांकडे विद्या शिकलेला होता, तर मला भूक लागली, जेवायला दे म्हणून सांगितलं. म्हणजे आपण एक काय भिक्षुक आहे, तर आपल्याला भिक्षा मिळेल म्हणून तिच्या समोर जाऊन उभारला होता. आणि ती परीक्षा करते की मला असे भाव होते, हाच तर नाही आहे का मुलगा. आणि त्याला मग प्रेमाने जेवायला बसवलं. जीव घालतीये त्याला, तर यांनी विद्येनी विक्रियेनी काय केलं, त्याला जे काही विद्या आत्मसात झाल्या होत्या, इतकं खातोय की तिचं सगळं बनवलेलं संपलं. शेवटी तिने परत रसोई याला बनवायला सांगितलं, तर सगळं शिदं संपलं घरातलं. असं करून त्यांनी कुतूहल करून दाखवलं. पण तरी सुद्धा तिचं मातृत्व कमी नाही झालं त्याच्याविषयी. मला म्हणायचंय की कुठून भेटला हो तर सांगायचंय की म्हणजे असं वेगळ्या वेगळ्या दिशेतून दशेतून आलेला तो आता प्रद्युम्न, त्याला माहित नव्हतं आजपर्यंत की ही आपली माता आहे. आणि जेव्हा समोर येऊन उभारला आणि तो बघतोय तिला, आणि त्याला कळालं की ही माझी माता आहे. आता आजपर्यंत तिला माता नव्हतं म्हणलं, आज तिला त्यांनी माता स्वीकारलं की माता झाली ती. म्हणजे काय झालं होतं, कालपर्यंत माता नव्हती का ती. मग म्हणजे ज्यांना आपण स्वतःहून स्वीकारतोय ना, आजपर्यंत त्या विद्याधरांच्या पती पत्नींना यांनी माता पिता म्हटलं होतं. मग शेवटी संकल्प आहे ना तो, ही माझी माता. मग तसाच संकल्प इथं येऊन केला. मग असंच सांगतायत की तुमच्या पण संयोगात आलेल्या प्रत्येक जीवाशी आपण काय करतोय, पहिला संकल्प करतोय, हे माझे. आणि जेव्हा कळालं हे माझे नाही आहे, तर लगेच तिथं संबंध तोडायला सुद्धा तयार, आणि दुसऱ्याशी जोडायला तयार लगेच. म्हणून सांगितलं जात आहे जेव्हा मुलीचं लग्न झालं, लग्न झाल्यावर काय होतंय हो, सगळं लग्नाचाच परिचय आहे तुम्हाला, काय दुसरं ते उदाहरण लगेचच अजून लग्न झालं नाहीये, लग्न झालं नाही बरं का त्या मुलीचं, ठरलं लग्न, तर काय होतंय हो, आता हे घर परक वाटायला लागलं. म्हणजे ते घर माझं. म्हणून ते एक उदाहरण सांगितलं होतं नाही का पंडितांनी की एक दिवाळीचं सण होतं आणि अजून लग्न झालं नव्हतं, हिचं ठरलं होतं. आणि नेमकं काय झालं की तिकडच्या सासरकडच्या लोकांना खूप प्रॉफिट झालं होतं. लग्नाचं गिऱ्हाईक झालं का काय असं, हे दिवाळीचं काय सीझन म्हणून त्याच्यामुळं, तर लाखो रुपयांचं त्यांना फायदा झाला होता. आणि ही न्यूज कळाली यांच्याकडं, म्हणजे माहेरी आली ती न्यूज. तर हिला किती रोमांच, कशासाठी हो, काय त्यांच्याशी संबंध देणं घेणं, हिला काय मिळणार होतं काय, हिचं काय वाढलं होतं, पण भावना काय, माझं घर आहे ना. आणि काय झालं, लग्न होऊन तिकडं गेली आणि दुसऱ्या तिसऱ्या वर्षी अशी न्यूज आली की माहेरी खूप मोठं नुकसान झालंय काहीतरी. काय केलं, आली सांत्वना केली, पण माझं कुठं काय गेलंय, भावना कशी राहिली. म्हणजे सगळं करणार नाही असं नाही, तिथे येऊन त्यांना जरा सिंपती देणार, थोडासा हौसला देणार, सगळं करणार, पण आमचं घर सुरक्षित आहे ना. म्हणजे म्हणायचे शेवटी आपण त्यांना आपल्या विचारातून जोडतोय. जे कोणी आपल्या संयोगात आलेले आपले परिवारजन आहेत, ते कोण आहेत, बाहेरचे, कुठल्याही गतीतून आलेले, पर्यायातून, कुठल्याही परिणामातून आलेले, कुठल्याही कषायातून, सगळ्या कर्मांनी घेरलेले, असे येऊन आपल्याला भेटले. आणि कुठल्या आईला असं वाटतं की आपलं मूल रोगी असावं, आपलं मूल कुरूप असावं, आपल्या मुलाला असावा मुलगा, असं कोणाला वाटतं. पण त्यांनी त्याचं कर्म घेऊन आलंय, त्याचे उदय त्याला फेडावे लागणार आहेत. आणि मग तुमच्या संयोगात आल्यावर तुमचे भाव कसे, म्हणजे पहिल्यांदा कळत नाही, लहान आहे तोपर्यंत, आणि मोठा झाल्यावर कळायला लागलं की ह्याला कळत नाही, अक्कल नाही, आहे वगैरे असं, किंवा डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, हे नंतर कळायला लागलं तुम्हाला, तर काय करताय,
हां तरी पण माझा मुलगाच, कारण त्याच्याशी जोडलेलं नातं आहे ना. तेच बाहेरचा एखादा अंधपंगू आला आणि समोर उभारला तर त्याच्याविषयी कुठं आपल्याला तसा मोह. म्हणून सांगतायत की ह्यालाच संसार म्हणायचंय हो. बाहेर काय त्या संयोगाला आणि त्या घराला आणि त्या सगळ्या वैभवाला थोडी संसार म्हणायचंय. कशाला संसार म्हणायचं हो? हां, सम्यक रीतीने स्वभावापासून सरकणे ह्याला संसार म्हणायचं. मग संसार म्हणजे परिणाम आहेत. त्या परिणामामध्ये आपण आपल्याशी जोडले जात नाही तर पराशी जोडले जातो. म्हणून म्हणायचं की त्या मुनिराजांनी काय केलं? संसाराचा त्याग केला म्हणतो. पण त्याग केला म्हणजे थोडी काय त्यांनी घर सोडलं, खाणं पिणं सोडलं, सगळे परिजन काय म्हणायचं श्रावकजन त्यांना सोडलं. कोणाला सोडलंय? सोडलं नाही, सगळ्याच्या मध्ये राहतात. तरी सुद्धा जसं आता एका मुनींचं मी वक्तव्य ऐकलं, तर त्यांनी लहान आहे, तो इंजिनियर आहे, IT इंजिनियर का काहीतरी, आणि त्यांना वैराग्य झालं, दीक्षा घेतली. तर त्यांनी त्यांचं मनोगत सांगितलं होतं त्याच्यामध्ये. ते म्हणाले की कुठल्या MP मध्ये असल्या बहुतेक कुठल्या तरी गावाचं नाव सांगितलं. तिथं शिकला तो मुलगा आणि त्याचं माइंड पॉवर जबरदस्त होतं. त्याला चांगलं डिग्री मिळत गेली, चांगले मार्क्स मिळत गेले आणि तो ह्याच्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. काय हायर एज्युकेशनला का जॉब करायसाठी असं. आणि तिथं जॉबला लागला तर इतकं मोठं पॅकेज होतं, खूप चांगलं, सगळंच सेटल झाला होता. आणि एक दिवस आला इंडियामध्ये, घरी आला असेल असं, आणि आल्यावर त्याला तिथं संयोगाने मुनी भेटले. मुनी भेटले, त्यांचं प्रवचन ऐकलं आणि वैराग्य झालं. मुनींनी फक्त त्याच्याकडं बघून स्माईल दिली म्हणे. म्हणजे तो सांगतोय की माझी अचिव्हमेंट काय काय आहे असं सांगत असताना मुनींनी फक्त जोरजोरात हसले म्हणे त्याच्यासमोर, की कशामध्ये तू आनंद मानतोय असं म्हणायचं असेल कदाचित त्या मुनींना. आणि मग ते त्याला आवडलं नाही, म्हणजे असं आपल्यावर आपण इतकं खराब आहे का असं त्याचं एक. आणि मग तिथून शोध सुरू झाला, तिथून सगळं शहानिशा झाली आणि मग का असं झालं, मग मी काय करायला पाहिजे, त्याचा सगळा निर्णय झाला आणि त्यांची दीक्षा झाली. म्हणजे मला म्हणायचंय निर्णय आपल्याला करायचा आहे. कोणाला मी माझं म्हणतोय आणि कोणाशी मी माझा मोह जोडतोय, आणि मग त्या मोहानी वाढवतोय पसारा आपला. म्हणून म्हणायचं राहावा ना, जवळ आहेत ना संयोगामध्ये, ठीक आहे, पण त्यांच्याशी किती स्नेह, किती त्यांच्याविषयी आकुलता, किती त्यांच्याविषयी एक रागद्वेषाचे परिणाम, सतत त्याचे अटॅचमेंट. झोपल्यावर पण आठवत आहे का नाही माझी मुलगी आहे तिथं आहे, शिकती आहे, माझा मुलगा असा आहे. म्हणजे सतत त्या धारेमध्ये. मग तसं आपल्या धारेमध्ये सतत मी आत्मा आहे असं का नाही हो? म्हणजे माझ्या आत्याचं उदाहरण मला फार समोर येतं सारखं. म्हणजे आत्या सगळ्याला हेच संबोधन करते. ती एकदा गेली लग्नामध्ये एका, चुकून बोलवलं तिला, पण ती तिथं गेल्यावर पण थोडी संसाराला अनुमोदना करणार आहे, पण तिथं गेल्यावर तिला ॲक्च्युली स्पीच द्यायलाच बोलवलं होतं. आणि ती तेच सांगितली तिथं गेल्यावर पण, म्हणजे वैराग्याचा उपदेश, धर्माची प्रेरणा, सगळ्यांना आपलं समताभाव, हेच शिकवायचं तिचं कार्य तिने तिथं केलं. म्हणजे मला म्हणायचं आहे की ज्ञानीची दृष्टी कुठेही गेलं तरी सुद्धा, आणि साध्या वेशामध्ये गेली होती, असं नाही की लग्नात चाललेले थटून नटून जायलाच पाहिजे. कोण सांगतंय हो? आजकाल लग्नच नाही तर काय भेटाभेटी आणि तुमचं काय मंडळाचा कार्यक्रम आणि तुमचं हळदी कुंकून सगळ्यालाच चाललंय हे. तर म्हणजे तिथं आपण स्वतः आपल्या स्वतःला गुंतवतोय, कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये व्यस्त करून टाकतोय, आपलं स्वतःपासून किती दूर करतोय. कोण सांगणार आहे असल्या ठिकाणी तुम्हाला आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे? हां, म्हणजे उलटा आपल्याकडे बघून आपल्या मुलांवर संस्कार हे व्हायला पाहिजेत की धर्म किती इम्पॉर्टंट आहे. माझ्या आईला, माझ्या वडिलांना इतकं त्याचं महात्म्य आहे, इतकं त्यांनी उतरवलंय स्वतःमध्ये, तर मी किती करायला पाहिजे, अशी किती प्रेरणा आहे सांगा. विचार पण विचारायला. हां काय मा म्हणजे आपल्याकडून काय घ्यायला पाहिजे मुलांनी, आपण काय देतोय. हां म्हणून घराच्या बाहेर ठेवायचं ना, तर ते जिथं राहणार तिथले संस्कार होणार आहेत, तिथंच त्यांनाच परिवार बनवतात. त्या मुलींच्या बरोबर राहत असतील तर तो मुलींचा परिवार म्हणजे त्यांचं
संघ म्हणजेच परिवार झाला. कुठं बाहेर जॉब करते तर तिथला सगळा कॅम्पस आहे ते म्हणजे सगळं त्याचा परिवार झाला, असं होऊन जाते. त्यामुळं काय संस्कारामध्ये सुरक्षित राहणार आहेत. म्हणून सांगतात काय करा, आपल्यामध्ये पहिल्यांदा रुजवा, आपल्याला आपल्या आत्म्याचा परिचय असावा. म्हणून मी हे सांगत होते की आपण जरी राहतोय त्यांच्या संपर्कामध्ये, संयोगामध्ये, तरी सुद्धा किती आपली अटॅचमेंट आहे सांगा. वाहत जातोय. चुकतंय हो, हे स्वीकारायला पाहिजे. असं व्हायला नकोय. म्हणजे मला म्हणायचंय, त्या राजे लोकांनी, त्या तीर्थंकरांनी केलं नाही का हो संसार सगळ्यांनी केला. मग त्यांची धारा कशी तशी आपली धारा ठेवा ना. जाऊ देत, नाही सुटला आत्ता, दीक्षा नाही झाली आपली, पण जितकं जसं त्या सुदर्शन श्रेष्ठींनी बायको राहत होती बरोबर, असं काही नाही आहे, पण तरी सुद्धा एक धारा विरक्तीची अशी होती. ती राणी समोर आली साक्षात की माझा स्वीकार कर म्हणून. पण इतकं त्यामध्ये भेदविज्ञानाचं दृढता होती त्यांच्यामध्ये की भिन्न आहे ना मी याच्या सगळ्यापासून, कशामध्ये माझा आनंद, कशात मोह, मग मी म्हणजे हे नाही आहे, याच्यापासून मी भिन्न आहे, हे सगळा अनुभव चालू होता. त्यामुळं कशात अडकू शकले नाहीत ते. राहिले सगळ्यांच्या बरोबर राहिले आयुष्यभर, पण तरीसुद्धा विरक्ती होती अंतरंगामध्ये. मग तेवढंच ठेवा म्हणून सांगतायत. श्रद्धेमध्ये ज्याला विरक्ती आली ना तर तो जीव तरतो. मग कधी का तरे ना. म्हणून लगेच तुम्हाला परिवार सोडायचा आम्हाला काय जमत असतं का, आमची मुलं लहान आहेत, लगेच आपण काय करतोय, पोषण आपलं करतोय संसाराच्या विषयी. म्हणून सांगतायत असे परिणाम करणं योग्य नाही. मग असंच एक स्टोरी वाचली हो मी, ग्रुपवर आलेली एक स्टोरी छान आहे, ऐका. एका राजाची स्टोरी आहे. त्याला पण असेच परिणाम की आय एम द ग्रेट, माझं सगळं किती भारी आहे, किती मस्त, माझ्याकडं सगळं संयोग आहे, असं त्याची भावना. एक राजा था, बहुत प्रभावशाली, बुद्धि और वैभव से संपन्न था. आसपास के राजा भी समय समय पर उससे परामर्श लिया करते थे. म्हणजे सगळंच चांगलं होतं त्याच्याकडं. थोडक्यात परिवार, काय म्हणायचं, सैन्य, त्याचं बुद्धी, त्याचं पराक्रम, सगळं चांगलं होतं त्याच्याजवळ. एक दिन राजा अपनी शैया पर लेटे लेटे सोचने लगा, मैं कितना भाग्यशाली हूँ, कितना विशाल मेरा परिवार है. कशाचा मोह, विचारातूनच. माझा परिवार किती मोठा आहे, कितना समृद्ध है मेरा अंतपुर, कितनी मजबूत है मेरी सेना, कितना बड़ा है मेरा राजकोष. ओ मेरे खजाने के सामने कुबेर के खजाने की क्या बिसात. म्हणजे त्यापेक्षा माझ्याकडं परिग्रहाचे संस्कार असले की असं सगळ्यामध्ये अडकला जातो जीव. कितना बड़ा है मेरा राजकोष, ओ मेरे खजाने के सामने कुबेर के खजाने की क्या बिसात. मेरे राजनिवास की शोभा को देखकर अप्सराएं भी ईर्ष्या करती होंगी. इतकं माझं घर सुद्धा सजवलेलं आहे, इतकं सुंदर आहे. मेरा हर वचन आदेश होता है. राजा कवि हृदय था और संस्कृत का विद्वान था. आणि त्याला हे सगळं असे विचार होते. मग त्यांनी काय केलं, त्या सगळ्याला कवितेमध्ये मांडलं. अपने भावों को उसने शब्दों में पिरोना शुरू किया. कुठं आहे तो, बेडवर झोपलाय आडवा, आणि त्याचे हे विचार चालू आहेत आणि त्यांनी ती पंक्ती बनवतोय. 3 चरण बन गए, चौथी लाइन पूरी नहीं हो रही थी. कशासाठी ऐकतो स्टोरी, हे माझं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आनंदी आहे, त्याचा मला मोह आहे, त्याच्यामुळं मी बडप्पन, हे सगळं असे विचार त्याच्यासाठी म्हणून सांगतायत की त्या राजाचे विचार कसे चाललेत. चौथी लाइन पूरी नहीं हो रही थी. जब तक पूरा श्लोक नहीं बन जाता तब तक कोई भी रचनाकार उसे बार बार दोहराता है. पुढची लाईन सुचावी, ते पूर्ण व्हावं, याच्यासाठी त्याचे सगळे प्रयत्न चालू होते. राजा भी अपनी वे 3 लाइनें बार बार गुनगुना रहा था. लेटे हुए पोझिशन में झोपला होता त्या बेडवर आणि त्याचे हे चिंतनाची धारा आणि ते सगळे लाईन म्हणत होता तो. काय लाईन होते, चेतो हराः युवतयः स्वजनानुकूलः
सद्बान्धवा प्रणयगर्भगिरश्च भृत्याः गर्जन्ति दन्तिनिवहास्विरलास्तुरंगाः. बस इथंपर्यंत थांबला बरं का. त्यामध्ये सगळं आलं, त्याचं वैभव आलं, सैन्य आलं, परिवार आला, युवती आली, सगळं आलं. मेरी चित्त आकर्षक रानी है, अनुकूल स्वजन वर्ग है, श्रेष्ठ कुटुंबी जन है, कर्मकार विनम्र आज्ञापालक नौकर आहेत, हाथी घोड़ों के रूप में विशाल सेना है. इथंपर्यंत आली स्टोरी. लेकिन बार बार गुनगुनाने पर भी चौथा चरण बन नहीं रहा था. बनवा बघू. ऐकली की स्टोरी किती वेळा? हां तर सांगते. हां अनुभव स्टोरी ऐकतोयस ना? तर त्यात सांगतायत की त्या राजाला ते काव्य पुढचं पूर्ण करायला सुचत नव्हतं. सगळं त्याच्या डोळ्यासमोर ते वैभव आणि तेच सगळं होतं, त्याचं परिवार वगैरे. मग चौथा चरण त्याला सुचेना. आणि त्याच वेळी काय झालं, संयोग की बात है कि उसी रात एक चोर राजमहल में चोरी करने के लिए आया था. मौका पाकर वह राजा के शयन कक्ष में घुस गया और पलंग के नीचे दुबक कर बैठ गया. त्याच्यानंतर राजाने प्रवेश केला होता त्या बेडरूममध्ये आणि तो जाऊन बसला होता वर. बेडच्या वर राजा होता आणि खाली चोर होता. चोर भी संस्कृत भाषा का विज्ञ. कसलं राज्य होतं भारी. और आशु कवी था, तो सुद्धा शीघ्र कवी होता असा बरं का. समस्या पूर्ति का उसे अभ्यास था. राजा द्वारा गुनगुनाए जाते श्लोक के 3 चरण चोर ने सुन लिए. राजा के दिमाग में चौथी लाइन नहीं बन रही थी. यह भी वह जान गया. आता तेच ते लाईन परत परत म्हणतोय म्हणल्यावर त्याला कळालं की राजाला आपण मदत करायला पाहिजे असं. कोण मदत करणार, कोणाला कोण मदत करणार बघा आता. यह भी जान गया कि 3 लाइनें सुनकर कुठे गेले, चौथी लाइन बन नहीं रही है राजा की. यह भी वह जान गया, लेकिन 3 लाइनें सुनकर उस चोर का कवि मन भी उसे पूरा करने के लिए मचलने लगा. त्याच्या डोक्यात आता ते सगळे विचार, काय चौथा चरण करायचं. वह भूल गया कि वह चोर है, राजा के कक्ष में चोरी करने के लिए आया है, ये भी भूल गया. अगली बार चोरी करने घुसा, राजा के कक्ष में चोरी करने घुसा है, ये भूल गया. अगली बार थांबा की थांबा. कसं काय जीव आहे खाली, सरकवा की असं इकडं माहिती. काय झालं सांगा स्टोरी पटकन 1 मिनिटात त्यांना. हां अनुभव स्टोरी ऐकला. हां सांगा. आणि चौथी ओळ त्याला सांगायची म्हणजे त्याला म्हणावं वाटत होती. तुम्ही शेवटचीच लाईन सांगताय, मी स्टोरी सांगा म्हणत. अनुभव सांगतोय का स्टोरी काय ऐकला सुमत भैया? बरं ऐका. म्हणजे राजा होता आणि त्याला सगळ्या घराचा, परिवाराचा, त्याच्या वैभवाचा मोह, आपण लय भारी असं त्याची भावना. आणि मग तो कवी हृदय होता, संस्कृतचा ज्ञाता होता. आणि त्यांनी एक दिवस असंच रात्रीच्या वेळेस पलंगावर आडवं पडलेले असताना त्याच्याकडून त्याची तशी रचना झाली काव्याची की माझी युवती किती सुंदर, माझं परिवार सुंदर, माझ्याकडं धन वैभव सेना सगळे गोडदळ पायदळ किती चांगलं आहे माझं, असं त्याची एक भावना करत त्यांनी 3 लाईन रचल्या. चौथी लाईन त्याला रचता येईना. आणि त्याच वेळी योगायोगाने एक चोर त्याच्या बेडखाली झोपला होता, म्हणजे लपला होता. आणि तो पण होता म्हणे संस्कृतचा विद्वान, तो पण होता शीघ्र कवी. कसल्याला कसले भेटते, असल्याला असले भेटते. आणि तो विसरला की आपण चोर आहे, चोरी करायला इथं आलोय, राजाच्या खाली बसलोय आणि राजाला कळलं तर आपल्याला मृत्यूदंड मिळेल हे पण विसरला. पण त्याचं कवी मन त्या चौथ्या लाईनमध्ये घोळायला लागलं. अगली बार राजा ने जैसे ही वे 3 लाइनें पूरी की, चोर के मुंह से चौथी लाइन निकल पड़ी.
सम्मीलने नयनयोर नहीं किंचिदस्ती. काय सांगितलं? म्हणजे राज्य वैभव आदि सब तभी तक है जब तक आँख खुली है. आँख बंद होने के बाद कुछ नहीं है. अतः किस पर गर्व कर रहे हो. काय अतुल काका काय सांगितलं? डोळे उघडे तोपर्यंत माझा नातू द बेस्ट. बरोबर आहे म्हणा. बरोबर आहे. बरोबर. मी असली शाळा शिकवाले होय. म्हणजे आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टींविषयी मोह आहे, अहंकार आहे किंवा एक अभिमान आहे. मग तेच सांगतात तिथं की जोपर्यंत डोळे उघडे तोपर्यंत हे सगळं तुमचं आहे. डोळे झाकल्या क्षणी काय झालं आणि कुठल्या क्षणी झाकणार आहे हे माहीत नाही. कुठल्या क्षणी आम्हा तर नेहमी सांगतात कुठल्या क्षणी शरीरामध्ये काय सुरुवात होईल सांगता येत नाही. किती त्याचं भय असायला पाहिजे ॲक्च्युली, म्हणजे वैराग्यासाठी की खूप धडधाकट आहे आणि काय अचानक हार्ट अटॅक आला आणि गेला. अचानक कॅन्सर झाला आणि त्रास सहन करतोय. असं कोणाला तरी किती जणांची न्यूज ऐकतोय आज तर. धडधाकट असणारे जीवसुद्धा असे कोलमडतात किंवा असे लगेच मेले म्हणून ऐकायला मिळतं. मग आपल्या शरीरात का नाही होणार असं काय? आपण पण पंचम काळात जन्मलेले महापापी दुःखी जीव आहे. आत्ता पण पापच करतोय म्हटल्यावर आपल्या शरीरामध्ये नाही का असे कोण भेटायला येणार. म्हणून सांगतायत वैराग्य जिवंत ठेवा आपल्यामध्ये. शरीर माझं नाही आहे याचे संस्कार असे ठेवा की ते अशा वेळेस काम येतील. आणि ते रोग झाल्यावरच वैराग्य करायचं असं नाही आहे रंजू काकी. धडधाकट असताना सुद्धा घर माझं नाही, मुलं माझी नाही, नातू माझाच आहे. प्रिय नातू आहे, धर्म करणारा आहे, तो माझाच आहे. त्याच्याशी पण मोह नको. सम्मीलने नयन योर नाही किंचिदस्ती. एकदा नयन बंद झाले तर तुझं काहीही नाही. मग कशाचं गर्व करतोय? चोर की इस एक पंक्तीने राजा की आंखें खोल दी. डोळे बंद होते का राजाचे? सगळ्या रूपाने विचार करा. कारण चोर आहे त्याला माहीत नव्हतं म्हणून डोळे उघडले. परत हे सगळं वैभव माझं आहे या विचारात होता म्हणून डोळे बंद होते आणि तिथं पण डोळे उघडले. उसे सम्यक दृष्टी मिल गई राजा को. वह चारों ओर विस्फारित नेत्रों से देखने लगा. ऐसी ज्ञान की बात किसने कही, कैसे कही? कोण हुशार आहे सांगा? राजा हुशार आहे का चोर हो? उसने आवाज दी पलंग के नीचे जो भी है वह मेरे सामने उपस्थित हो. आता चोर काय करणार हो? पहिला त्यांनी सांगितलं डोळे बंद झाल्यावर काय नाही आहे. आता याचं तोंड बंद झालं नाही तर काय नाही, त्याचं आयुष्यच नाही पुढं असं. चोर सामने आकर खड़ा हुआ. फिर हाथ जोड़कर राजा से बोला, हे राजन, मैं आया तो चोरी करने था, पर आपके द्वारा पढ़ा जा रहा श्लोक सुनकर यह भूल गया कि मैं चोर हूँ. मेरा काव्य प्रेम उमड़ पड़ा और मैं चौथे चरण की पूर्ति करने का दुस्साहस कर बैठा. म्हणजे राजाच्या समोर असं कोण बोलत नाही ॲक्च्युली, कारण तो पण अविनय म्हणला जाईल, अपमान म्हणला जाईल राजाचा. पण मी विसरलो म्हणून सांगतोय तो. दुस्साहस कर बैठा, हे राजन मैं अपराधी हूँ, मुझे क्षमा कर दे. राजाने काय म्हटलं सांगा राजा? तुम्हारा इतना दुस्साहस असं म्हणणार का? त्याला बाहेर काढलं उलट त्या विचारातून, जे काय त्याला अडकलेला होता ना, किंवा सगळ्याच रूपाने त्या काव्यात अडकला होता, त्या वैभवात, त्या विचारात अडकला होता, मोहात अडकला होता, त्यातनं सगळ्यातनं बाहेर काढलं चोराने. आणि चोर कुठे आहे? तो पण बाहेर पडतोय का? मुझे क्षमा कर दो. राजा ने कहा, तुम अपने जीवन में चाहे जो कुछ भी करते हो, इस क्षण तुम मेरे गुरु हो. रंजू काकी काय म्हणले? ज्या क्षणात एखादं जरी वाक्य एखाद्याने आपल्याला शिकवलं तर तो आपला गुरु असतो. म्हणून कोण गुरु आहे? तो आपल्यासाठी प्रत्येक क्षण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना आपल्यासाठी गुरु बनली तर आपण त्यातून काहीतरी शिकू शकतो. म्हणून संयोग मिळालाय ना असा, तर त्या संयोगामध्ये सुद्धा प्रत्येक जण आपला गुरु आहे. मग त्यातनं फक्त आपण शिष्यत्व घ्यायला यायला पाहिजे आपल्याला. सून अशी का भेटली हो? सून गुरु आहे का शिष्य आहे?
रंजू काकी सून सासूबाई काय तो गुरु आहेत का शिष्य आहेत? आपण गुरु बनायला जातो आणि त्यांना शिष्य बनवतो असं. म्हणजे सगळ्यांकडून चांगले गुण ग्रहण करण्याची आपल्यात कला असावी तर आपल्याला शिष्यत्व राहतं, नाहीतर आपण गुरु बनायला जातो. त्यावेळेस राजाने म्हटलं की तू काय पण असू दे तुझ्या जीवनामध्ये, तू काय पण कर, पण या क्षणाला तू माझा गुरु आहेस. तुमने मुझे जीवन के यथार्थ का परिचय कराया है. आँख बंद होने के बाद कुछ भी नहीं रहता. यह कहकर तुमने मेरा सत्य से साक्षात्कार करवा दिया. आजपर्यंत मी डोळे झाकलेले होतो. आणि त्यांनी काय सांगितलं चोरानी? डोळे उघडा म्हणून सांगितलं का झाका म्हणून सांगितलं? साक्षात्कार. डोळे झाकल्यावर हे तुझं काही नाहीये हे सांगून डोळे उघडले त्याचे, राजाचे. तुमचे आपले अजून नाही. अजून आम्ही अभी हम बंद आंखों से ही देख रहे हैं सभी को. तुमने मेरा सत्य से साक्षात्कार करवा दिया. गुरु होने के कारण तुम मुझसे जो चाहे मांग सकते हो. चोरी करायला आला होता विदाऊट परमिशन. आता तुला पाहिजे ते घे म्हणून परमिशन मिळालं. काय काय घेतलं सांगावं त्यांनी? घेतलं असतं तर म्हणजे त्याच्या शब्दात ती शक्तीच नसती. त्याच्या पण परिणामात तसं वैराग्य आलं, तशी धारा एक, तसे काय म्हणायचं ते संस्कार उमटले म्हणून तर त्या शब्दात तेवढा प्रभाव आला. हाँ, गुरु होने के कारण तुम मुझसे आज जो भी चाहो मांग सकते हो. चोर की समझ में कुछ नहीं आया, लेकिन राजा ने आगे कहा, आज मेरे ज्ञान की आंखें खुल गई, इसलिए शुभस्य शीघ्रम. इस सुक्त को आत्मसात करते हुए मैं शीघ्र ही दीक्षा लेना चाहता हूँ. ज्याला समजलं डोळे बंद झाल्यावर हे सगळं आपलं नाही. ज्या परिवाराला तुम्ही माझं म्हणताय, किती वेळ तो परिवार आपल्या बरोबर? मुली आहेत तर जवळ मुली राहिल्या, लग्न करून निघून गेल्या तरी पण सांगा मुली आहेत की नाहीत? सोडा गेला त्यांना, ते सुटलेत म्हटल्यावर उलट तुम्ही किती फ्री झाला. आता लगेच दीक्षा घेतलं तरी पण आपल्याला काय अडथळा नाही आहे. सगळं कर्तव्य संपलंय आपलं, पण तरी सुद्धा नाहीच. असं कसं? मग त्यांचं कोण बघणार? म्हणजे लोक म्हणतात की आम्ही वैराग्य करतो, जरा थोडं थांबा, मुलांची लग्न झालं की आलोच. लग्न झाल्यावर झालं तरी सुद्धा नाहीच. म्हणजे म्हणायचंय संसार असा संपणारा नसतो. राजा म्हणाला, मैं दीक्षा लेना चाहता हूँ. राज्य अब तृण के समान प्रतीत हो रहा है. तुम यदि मेरा राज्य चाहो तो मैं उसे भी सहर्ष देने के लिए तैयार हूँ. ज्या राज्याविषयी एवढा आज अहम होता, इतकं त्याला आनंद होता की माझं सगळं वैभव, राज्य, माझं प्रभुत्व किती महान आहे, त्या राज्याला सुद्धा द्यायला त्याला आता कमी वाटेना. मैं सहर्ष देने के लिए तैयार हूँ. चोर बोला, राजन, आपको जैसे इस वाक्य से बोध पाठ मिला है वैसे ही मेरा मन भी बदल गया है. मैं भी दीक्षा स्वीकार करना चाहता हूँ. काय झालं? कोण कोणाचा गुरु झाला आता? म्हणजे 3 लाईन ह्यांनी रचल्या होत्या, त्याच्यासाठीच रचल्यासारख्या झाल्या. चौथी लाईन ह्यांनी रचली होती पण दोघांच्यासाठी उपयोगी झाली ती लाईन. असं राजन, आपको जैसे इस वाक्य से बोध मिला है वैसे ही मेरा मन भी बदल गया है. मैं भी संन्यास स्वीकार करना चाहता हूँ. राजा और चोर दोनों सन्यासी बन गए. मतलब जिसने सुनाया, जिसने सुना, दोनों भी सन्यासी बन गए. आप कौन है? सुनने वाले हैं कि सुनाने वाले हैं? यहाँ पर दोनों भी अटके हुए हैं. सुनने वाले भी और सुनाने वाले भी. एक ही पंक्ति ने दोनों को स्पंदित कर दिया. यह है सम्यक दृष्टि का परिणाम. जब तक राजा की दृष्टि सम्यक नहीं थी, वह धन, वैभव, भोग, विलास को ही सब कुछ समझ रहा था. जो ही आँखों से रंगीन चश्मा उतरा,
दृष्टि सम्यक बनी कि पदार्थ पदार्थ हो गया और आत्मा आत्मा हो गया. आणि त्याच क्षणाला त्याला वैराग्य झालं आणि आत्म्याचा खरा परिचय झाला. ते माझं परिग्रह आहे याचं ज्ञान झालं. बाकीचा सगळा हा संयोग क्षणिक आहे, ते म्हणजे माझं स्वरूप नाही. म्हणून सांगतात ह्याचे संस्कार आपल्यावर करून घ्या ना. कधी का सुटे ना, पण इतकी विरक्ती आहे का, इतकं तीव्र निर्णय आहे का की हे घर मी जिथं राहतोय हे माझं नाहीच. त्या रूमला आपण सजवतोय, जी आपली रूम, ते आपलं घर, ते आपल्या वस्तू किती सजवून किती सांभाळून ठेवतोय. म्हणजे समजत नाही आपण त्यामध्ये आपला मोह अडकवतोय, आपले विचार किती त्यात गडवतोय. आणि मग ती वस्तू नाही राहिली, काय खराबी झाली, कुठं फर्निचर तुटलं, मोहित होतोय. म्हणजे आपण दुसऱ्यासाठी अनायतन बनवतोय. म्हणून मला एकाने काय सांगितलं, नवीन घर करायचंय पण आम्हाला तिथं काही ठेवायचं नाही आहे म्हणले, असं की जे आम्हाला स्वतःलाच त्याच्यामध्ये अडकवेल. म्हणजे काय म्हणायचं, असं शोचे वस्तू म्हणा, तुमचे काय वॉल हँगिंग म्हणा, असलं आम्हाला फर्निचर वगैरे कशामध्ये आमचं न शक्ती घालवायची आहे, ना आपलं धन घालवायचं आहे, न उपयोग घालवायचा आहे, न वेळ घालवायचं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला अडकायचं नाही आहे. म्हणून ते माताजी पण सांगतात ना की विकास भैया इंदोरचे, त्यांच्या घरी जाऊन या म्हणले एकदा बघून. ते म्हटले घरात फॅनसुद्धा नाही आहे त्यांच्या. कसं राहणार हो. लगेच आपण चिंतित, म्हणजे त्याच्याशिवाय आपलं जीवन नाही ही भावना आहे ना आपली. म्हणजे किती वस्तूंच्या अधीन झालोय, किती व्यक्तींच्या अधीन झालोय. मग यालाच म्हणायचंय मोह. म्हणून सांगतायत की त्या परिवारजनांशी फक्त वैराग्याचं नातं असावं आपलं. राहतोय तोपर्यंत राहा, पण कसं राहा म्हणले माताजी सांगतात, अपरिचितासारखं राहा, तर तुम्ही लवकर सुटू शकणार. नाहीतर मरताना कोण कोण दिसणार समोर, रंजना काकी. कोण कोण पाहिजे मरताना जवळ, कोणी नको. आत्ता असं म्हणतोय बघा, संस्कार दृढ ठेवा, नाहीतर ह्याला बोलो त्याला बोलो, तो का आला नाही, मला दिसलाच नाही, माझ्याशी बोलला नाही, तू माझ्याबरोबर राहा, कोण कोण येणार पुढं, मला सोडून जाऊ नको. म्हणजे असं त्या परिवारामध्ये आपण इतकं एकत्व ममत्व करून स्वतःला दुःखी बनवतो. म्हणून भजनात पण काय म्हणतो आपण, भजनात आहे का हो असं म्हणलंय ना, चक्रवर्ती भी न बच पाए यहाँ, म्हणा, चक्रवर्ती भी न बच पाए यहाँ, मौत की आंधी में तृण सम उड़ गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए, अपनी रक्षा को बनाए कई महल, तास के पत्तों के घर सम ढह गए, चंद क्षण जीवन की मेरी रह गई, छोड़ धन दौलत सिकंदर चल दिया, हीरे मोती के खजाने रह गए. कशाला आपण बनवलंय आपलं मोहाचं स्थान, आणि ते सगळं इथंच पडून राहणार आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून सांगतायत, रोएंगे पूदगल के परमाणु सभी, तुम चले और हम अकेले रह गए. कोण म्हणलं असं, रोएंगे पुद्गल के परमाणु सभी, तुम चले और हम अकेले रह गए. म्हणजे सगळंच की वैभवाचे परमाणू आहेत, सगळं तुमचं परिचय आहे त्यांचे परमाणू, हे सगळ्या शरीराचे इंद्रियांचे सगळ्या भोगाचे सगळे परमाणू म्हणतायत, तुम चले और हम अकेले. आता कोण भोगणार आम्हाला,
म्हणजे पूर्वी पण भोगत नव्हता, पण तुम्हीच संस्कार केले त्या विषयांवर की ते माझे, ते असताना मला सुख. क्या तू लेकर आया था क्या जाएगा, तन भी एक दिन खाक में मिल जाएगा, देह भी है ज्ञेय ज्ञानी कह गए, चंद क्षण जीवन के दिन मेरे रह गए. काय सांगितलं? शरीर सुद्धा जिथं माझा परिग्रह राहणार नाही आहे, तर तिथं तू काय काय गोळा केलंय आयुष्यभर. ज्या पण संयोगात गेलाय त्या संयोगाला माझं म्हणतोय. कुठल्या नवीन गावात गेलो, देशात गेलो की तिथले सगळे लोक म्हणजे आमचा परिवार, होय का नाही? मग तिथल्यांची गाडीत 5-10 मिनिटं बसले, भेट झाली तरी लगेच व्हॉट्सअप चॅट, लगेच ग्रुप ॲड करायचं, फ्रेंड लिस्टमध्ये ॲड करायचं. असं एका माणसाचं सांगितलं बरं का. ॲक्च्युली वेळ झाली आज, पण असं देत. काय सांगितलं की एक नवरा बायको राहत होते का घरामध्ये, आणि त्या घरात एक चोर गेला होता चोरी करायला. चोर एक नाही, दोघं तिघं असं गॅगनी गेले होते, रंजू काकी. आणि त्यांनी आपलं काय ते चाकू काढला आणि सांगितलं की काय असेल ते गपचूप द्या, नाही तर तुमचा जीव घेणार. मग ते घाबरले आणि आपलं आहे ते सगळे दागिने, पैसे, कॅश काय होतं ते सगळं त्यांच्यासमोर टाकलं, आणि ते दोघं जण जाऊन बसले एका साईडला घाबरून असे. तर तो चोर समोर आला आणि म्हणला, ए तुझ्याजवळ असणारं ते तुझ्या भावाने दिलेलं नेकलेस दे. तो म्हणला तुम्हाला कसं माहीत आहे? ती म्हणली बोलायचं नाही लय. तो म्हणला पटकन दे. म्हणला ती कुठनं तर काढून लपून ठेवलेलं असेल, ते काढून दिलं. परत म्हणला तुझ्या नवऱ्याने तुझ्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिलेला आयफोन दे. म्हणला ते. आता ती शॉक. म्हणलं ठीक आहे मी देते, पण तुम्हाला कसं माहिती आहे सगळं? तो म्हणला मी तुमचा फेसबुक फ्रेंड आहे. म्हणजे काय करते तो लोक आजकाल, तुम्हाला किती सवय खराब आहे हे सांगायचं त्याच्यातून. जे पण आणलं लगेच कशाला तुम्हाला मीडियाला दाखवायचं आहे ना. असं कुठल्या रूपाने आपण स्वतःवर संकट आणतोय ते पण कळत नाही आपल्याला. भेटायला येतात रात्री बघ तुम्हाला काय काय काढायचं आहे का. म्हणजे असं स्वतःहून स्वतःला आपण घात करतोय स्वतःचं. असं कोणाला तरी बोलवतंय पाहुण्यांना रात्री या भेटायला म्हणून असल्या गोष्टींचं तर काय वापरताय हे चूक आहे. त्याच्यात आनंद मानतो ही चूक आहे. अजून ते दुसऱ्याला शेअर करून त्यात अजून जास्त आनंद मानणं किती चुकीचं आहे. आणि त्यांनी जर ज्याला दाखवायचं ते नाही बघितलं तर अजून दुःख. भयंकर. ते कशाला घातलो असं वाटतंय मग. म्हणून तर त्या स्त्रीनी घर जाळून टाकलं. काय केलं? बांगड्या दिसल्या नाहीत ना रंजू काकी. म्हणून असं आपलं जर परिग्रह कोणी बघितलं नाही, त्याचं कौतुक केलं नाही तर किती वाईट वाटायचं. ह्यालाच म्हणायचं मोह. जाने कब जाना पड़े तन छोड़ कर, जान कर अनजान क्यों तुम बन गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए, और तो विषयों में सारे बह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए. असं प्रत्येक ठिकाणी स्वतःला सावधान करा की माझे जीवनाचे आता थोडे क्षण राहिलेत, आता मला ते क्षण मोहात नाही घालवायचे. जरी करू शकलो तर महान पुरुषार्थ करायला पाहिजे. धर्माचाच किंवा दीक्षेचा, संयमाचा पुरुषार्थ करायला पाहिजे. पण जर शक्य नाही आहे तर काय करायला पाहिजे रंजू काकी? परत घरी जायला पाहिजे. म्हणजे राहायला पाहिजे तर सानिध्यामध्येच. त्याच्याशिवाय तर संस्कार होणार काय? सोनलबेन किती वर्षांनी आलो? कुठं आमचं किती मोठं व्याप वाढलं तर तुम्हाला काय सांगायचं सीमाबेन. म्हणजे किती आपल्याला ओढ पाहिजे की आपण अशाच सानिध्यामध्ये राहायला पाहिजे. आपल्या निमित्तात गुरुची अशी सेवा व्हायला पाहिजे की त्यांना त्यांचा मार्ग प्रशस्त झाला तर आपल्याला पण आपल्या पापाचा नाश झाला तेवढ्या निमित्तात. आपल्याला कधी कुठल्या भविष्यामध्ये संकट येणार नाही.
म्हणजे आपल्या निमित्तात जर त्यांची सेवा होतीये, त्यांना अनुकूलता मिळते, तर सगळ्यात पहिला त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे. कुठल्या देशात जाण्यापेक्षा, दिशेत जाण्यापेक्षा यायचं या दिशेला, तर त्याच्या निमित्तात आपलं कल्याण होणार, आपलं भविष्य सुरक्षित होणार. हो. अम्मा प्रवचनात कायम हे भजन त्यांच्या तोंडून मग तेच संस्कार आठवलं होतं. हा. किती सुंदर आहे ते, खूप असं भाव म्हणजे असं आहे ना इतकं त्याच्यात. छान म्हणायचे की नाही कायम हेच, हा. चला. हा, हेच की पण असं ते आठवलं एकदम म्हणलेलं. जाणार हा मी सर्व परिग्रहापासून, सर्व मोहापासून, विभावापासून भिन्न, सर्वांचा ज्ञाता मात्र जीव आहे. पहा, हा मी जीव अनादि अनंत एकटाच आहे. या विश्वात माझे कोणीही नाहीच. निर्णय करा. कोणाशीही मला मोह करायचा नाहीच. मोह हा माझा स्वभाव नाही. मी तर निर्मोह आहे, निर्दोष आहे. एकत्व विभक्त स्वरूप आहे जाणा. निर्मम स्वरूपोऽहम्, चैतन्य स्वरूपोऽहम्. विसर्जन. नमो अरिहंत.